नमस्कार मित्रांनो, तुम्ही पाहता चॅनल साध मराठी कायद्याची. या चॅनलवर प्रथमतः तुमचं सर्वांचं स्वागत. आज मी एका वेगळ्या विषयावरती व्हिडिओ करणार आहे. परंतु हा व्हिडिओ तुम्हाला आवडेल किंवा नाही आवडेल याबद्दल माझ्या मनात संशय आहे. कारण काही व्हिडिओच्या निमित्तानं मी टीकेकारांचा धनी होईल ह्या भीतीनं मी आजपर्यंत जेव्हा मराठा आंदोलन चालू होतं तेव्हा देखील आरक्षणाच्या विषयावरती व्हिडिओ करावा अशी माझी इच्छा होती. परंतु टीकेकाराचा धनी होऊ नये आणि नाहक समाजामध्ये तेढ निर्माण होईल असं ह्या व्हिडिओमध्ये होऊ शकेल असा अंदाज आल्याने मी व्हिडिओ करू शकलो नाही. परंतु आज मला सांगावंसं वाटतं, आरक्षण हा मुद्दा घेऊन जो तो राजकीय पक्ष ज्याची त्याची पोळी भरण्याचं काम करत आहे. आरक्षण हा राजकीय पक्षांची प्याद होऊन बसलेला आहे. तेव्हा आरक्षणाचा विषय ह्या आपल्या समाजामध्ये असणाऱ्या स्थानिक विचारवंतांनी, राजकीय तसेच सामाजिकदृष्ट्या विचारवंतांनी त्यावरती विचार करून आरक्षणाचा प्रश्न हा सोडवायला हवा. एखादा व्यक्ती आरक्षण मागतो आहे, परंतु त्या मागण्या पाठीमागं काहीतरी राजकीय हेतू तर नाही ना. सामाजिकदृष्ट्या मागासलेला एखादा समाज ठरवण्यासाठी काय क्रायटेरिया लागतोय याबाबतची जाणीव सर्वसामान्य जनतेला नसते. परंतु जे राजकीय किंवा सामाजिकदृष्ट्या काम करतायत त्यांना या प्रश्नाची जाणीव असते. परंतु केवळ आपण जर विरोध केला तर आपल्याला टीकाकाराचं धनी होईल आणि आपल्याला काय करायचं या भावनेतून कोणी बाजू मांडायला आणि व्यक्त होण्यासाठी पुढे येत नव्हतं, पुढे येत देखील नाही. त्यानंतर ह्या GRचा फायदा झाला नाही झाला या संदर्भातही वेगवेगळे व्हिडिओ वेगवेगळे आल्या. परंतु जी मुळात मागणी चुकीची असते त्या मागणीला समर्थन देताना राजकीय व्यक्तींनी किंवा सामाजिकदृष्ट्या काम करणाऱ्या, वैयक्तिक कायदेशीर दृष्ट्या क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींना पुढे घेऊन त्यामधल्या बाजू पैलू समजून घ्यायला हव्यात. तरच ह्या आरक्षणाच्या बाबतीतचा प्रश्न आणि त्या आधारे राजकीय पक्ष पोळी भाजून घेत आहेत, आपला राजकीय प्यादा म्हणून वापर करतायत, ते बंद होतील असं मला वाटतंय. मी सविस्तर व्हिडिओ घेऊन येईल. तो तुम्हाला आवडला तर नक्कीच लाईक करा, शेअर करा.